महाराष्ट्रातील पुणे हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेले प्रसिद्ध शहर. पुणे शहरात इतिहास सांगणाऱ्या अनेक वास्तू आहेत. त्यापैकी एक म्हणजे जुन्या काळातील वस्तूंचे जतन करणारे राजा दिनकर केळकर हे संग्रहालय. हे संग्रहालय म्हणजे पुण्याची खास ओळख आहे. पुण्यात आलेल्या कोणत्याही पाहुण्यांनी किंवा सुट्टीत मुलांनी भेट देण्यासारखे हे संग्रहालय आहे. आतमध्ये फिरण्यासाठी टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत आहे. आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश फी आहे. तसेच कॅमेरा चार्जेस देखील वेगवेगळे आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात या म्युझियमची स्थापना झाली. डॉक्टर दिनकर केळकर यांनी त्यांच्या अल्पवयात निधन पावलेल्या राजा या मुलाच्या आठवणीत या म्युझियमचे नाव दिलेले आहे. संग्रहालयाचा प्रत्येक कोपरा कला संग्रहाचा विस्मयकारक उत्कटतेची साक्ष देतो. आतमध्ये गेल्यावर वाड्यापासून खेड्यापर्यंतचा संग्रह, तसेच लाकडी दरवाजे आणि खिडक्या, लाकडी देवारे, सौंदर्य प्रसाधनांचे साहित्य, चांदीचे दागिने, जुन्या काळातील भांडी, वस्त्र, खेळणी, पारंपरिक शस्त्रे, देवदेवतांच्या पितळी मूर्त्या, विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, पानाचे डबे, विविध प्रकारची वाद्ये पाहायला मिळतात. डॉक्टर दिनकर केळकर यांनी छंद म्हणून हा संग्रह केला होता. पुढे त्यांनी एक वस्तू मिळवून संग्रहालयात आणून जतन केली. नंतर ते जुन्या वाड्यांचे कलाकुसर असलेले दरवाजे आणि खिडक्या जमा करू लागले. या संग्रहालयातील महत्त्वाची वास्तू म्हणजे मस्तानी महल. पहिले बाजीराव पेशवा आणि मस्तानी यांची प्रेमकथा आजही अजरामर झालेली आहे. ऐतिहासिक शनिवारवाडा हा बाजीराव मस्तानीच्या प्रेमाचा साक्षीदार आहे. पण मस्तानीला शेवटपर्यंत शनिवारवाड्याने स्वीकारले नाही. म्हणून बाजीरावाने शनिवारवाड्याच्या बाजूला मस्तानी महल बनवला. पण शनिवारवाड्याला लागलेल्या आगीत हा महाल जळून त्याचे अवशेष शिल्लक राहिले होते. तेच अवशेष आता आपल्याला केळकर संग्रहालयात पाहावयास मिळतात. केळकरांनी ते अवशेष जसेच्या तसे आणून त्याला दुरुस्त करून पूर्ववत झळाळी देऊन पुन्हा महल उभा केला. महालात असलेले आरसे, बाजीरावांची शस्त्रे, वस्त्रे हे आजही बाजीराव मस्तानीच्या प्रेमाचे साक्षीदार आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे हे म्युझियम खरंच बघण्यासारखे आणि अप्रतिम आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वस्तू इथे बघायला मिळतात. तुम्ही ही वेळ काढून एकदा या संग्रहालयाला नक्की भेट द्या. मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.